आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरून परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं टेन्शन कायम आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालक युनियनच्या उत्तर भारतीय नेत्यांसोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक पार पडली। यावेळी मराठी शिकण्यासाठी मुदतवाढीची मागणी या उत्तर भारतीय नेत्यांनी केली आहे, पण तुर्तास मुदतवाढ न देण्याची भूमिका परिवहन मंत्र्यांनी घेतली आहे। उद्या आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊ आणि त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करूनच मुदतवाढ द्यायची की नाही, द्यायची तर किती द्यायची याचा निर्णय घेऊ असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। त्यामुळे तुर्तास तरी मुदतवाढीचा हा निर्णय उद्यावर गेलाय, तर मुदतवाढीचा विचार करू पण मुजोरी चालणार नाही असंही सरनाईकांनी म्हटलंय। मुदतवाढीचा विचार करू मात्र मुजोरी चालणार नाही। उत्तर भारतीय नेत्यांसोबत आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मंत्रालयात बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये दोन्हीकडच्या बाजू लक्षात घेतल्यानंतर प्रताप सरनाईकांनी काहीशी नरमाईची भूमिका घेतलेली आहे। 1 मे पासून सक्तीनं या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार होती, मात्र आता कदाचित 3 ते 4 महिन्यांचा कालावधी या रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी दिला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने काही संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले। देशातलं प्रगत राज्य म्हणून परिचित आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना रोजगार निर्मिती हे आमचा पहिला उद्देश आहे आणि त्या माध्यमातून देशामध्ये रोजगार निर्मितीचं पहिलं राज्य करण्याचा आमचा मानस आहे। त्यामुळे ह्या कारणांमुळे तर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचा रोजगार बुडणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। परंतु शेवटी तुम्ही जर असं म्हणाल की नाही आम्ही महाराष्ट्रात राहू, व्यवसाय करू, आम्ही रिक्षा चालू, आम्ही टॅक्सी चालू, परंतु आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदीमध्येच बोलणार, मराठी बोलणार नाही, हे चालणार नाही। त्यांनी मुदत मागितलेली आहे, परंतु शेवटी मुदत मागितलेली आहे। उद्या आमच्या आता आरटीओच्या अधिकाऱ्यांची मी बैठक केली, कारण मला कळलं पाहिजे ना, शेवटी त्यांनी मुदत वाढवली। आपल्याला हे राजकीय काही गोष्ट आहे आणि त्यामुळे आपण आता त्यांना त्यांचं समाधान करण्यासाठी त्यांना मुदत वगैरे द्यायची अशी भूमिका बिलकुल नाही। मी आता त्यांना शब्द काही दिलेला नाहीये। उद्या आरटीओच्या सगळ्या 59 आरटीओची मी बैठक बोलवलेली आहे सकाळी 10:30 वाजता आणि त्या बैठकीमध्ये ह्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ। त्यांनी मुदतवाढ जर मागितली असेल, मी आधीच घोषणा केली होती, तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल शिकवणी द्यायला तयार आहे, तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत, तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही, ही जर भाषा तुमची असेल। आणि एकूणच प्रकरण काय ते सुरुवातीला थोडक्यात सांगतो। 1 मे पासून मुंबई आणि महाराष्ट्रातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलणं म्हणजे व्यावहारिक मराठी बोलणं हे सक्तीचं करण्यात आलेलं होतं। तसा नियम 1988 सालच्याच निर्णयादरम्यान घेण्यात आलेला होता आणि त्याची अंमलबजावणी आत्तापासून सुरू केली जाणार होती। मात्र काही रिक्षा युनियननं या विरोधात भूमिका घेतली, काही उत्तर भारतीय नेत्यांनी सुद्धा या विरोधात भूमिका घेतली आणि आज परिवहन मंत्र्यांनी या सगळ्यांची बैठक घेऊन कदाचित 3 ते 4 महिन्यांचा अवधी या रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी दिला जाऊ शकतो। रिक्षा चालकांच्या विनंतीनंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं समजते, पण अजूनही आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यानंतरच हा निर्णय जाहीर केला जाईल असं प्रताप सरनाईकांनी म्हटलेलं आहे। अर्थात त्यांनी काही संकेत दिलेले आहेत की कदाचित मुदतवाढ दिली जाऊ शकते। या मुद्द्यावरून मनसे सुद्धा आक्रमक झाली होती, त्यामुळे मनसेची नेमकी काय भूमिका या संदर्भात आहेत, सत्ताधारी या सगळ्या निर्णयावर काय म्हणतायत आणि विरोधकांचं काय म्हणणं आहे, रिक्षा चालकांचं काय म्हणणं आहे, या सगळ्या बाजू आपण जाणून घेणार आहोत। त्या दृष्टीनं चर्चा आपण सुरू करणार आहोत। या चर्चेत माझ्यासोबत सहभागी होत आहेत विश्वास पाठक आहेत, भाजपचे प्रवक्ते, ते सरकारची भूमिका या चर्चेदरम्यान मांडणार आहेत। पाठकजी, आपलं स्वागत आहे। त्याचबरोबर गोवर्धन देशमुख मराठी एकीकरण समितीचे नेते आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। मराठीच्या मुद्द्यावरून त्यांनी यापूर्वीसुद्धा आंदोलनं केलेली आहेत, विशेषतः जैन समाजाविरोधात जी भूमिका त्यांनी घेतली होती त्यानंतर ते चर्चेत आले होते। गोवर्धन देशमुखजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। याशिवाय या चर्चेमध्ये माझ्यासोबत मनसेचे प्रवक्ते योगेश चिलेही सहभागी होणार आहेत, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार सहभागी होणार आहेत आणि राजू वाघमारे शिवसेनेचे प्रवक्ते सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। मी सुरुवात करतो विश्वास पाठक तुमच्यापासून। एकूणच या मुद्द्याबाबत भाजपचं, सत्ताधारी पक्षाचा एक प्रमुख पक्ष म्हणून भाजपचं काय मत आहे? मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे, मराठी ही आलीच पाहिजे, पण त्यासाठी त्या मागून होणारी हिंसा किंवा याला आम्ही अजिबात प्रोत्साहन देणार नाही आणि ती मोडून काढण्याचा प्रयत्न असेल असं त्यांनी
सांगितलं होतं. सत्ताधारी पक्षाची यातली भूमिका काय आहे? हा निर्णय तुम्हाला मान्य आहे की या निर्णयामध्ये काही गोष्टी होणं अपेक्षित आहे? नाही, माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी जे काही भूमिका मांडली, खरं तर तीच भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आणि तीच आपल्या महाराष्ट्राची देखील भूमिका असायला हवी. भूमिका काय आहे तर महाराष्ट्रामध्ये जो जो व्यक्ती जो जो रोजगार म्हणून काम करतोय त्याला मराठी येणं अपेक्षित आहे. नसेल तर त्यांनी शिकावं, संभाषण त्यांनी मराठीमध्ये करावं, ही आमची भूमिका आहे. पण एखाद्याला जर मराठी येत नसेल तर त्याला शिकण्यासाठी आपण वेळ द्यायला हवा. जबरदस्ती करणं, मारामारी करणं ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो विषय चालू आहे याच्यातलं तोडगा असंच निघेल की आपण या सर्व मंडळींना मराठी शिक्षा देण्याचं एक दालन निर्माण करू, त्यांना शिकवू आणि त्यानंतर त्यांनी मराठी बोलावं अशी त्यांच्याकडनं आपण अपेक्षा करू. मात्र असं असताना त्यांनी कोणत्याही प्रकारे दादागिरी करणं, मुजुरी करणं हे महाराष्ट्र कधी खपवून घेणार नाही. त्यांनी तसं ते करू देखील नाही. अगदी या संदर्भात मी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे. मात्र आता गोवर्धन देशमुख आपल्यासोबत आहेत. गोवर्धनजी, ही भूमिका आपण सरकारची पाहिलेली आहे, त्याचबरोबर स्वतः सरनाईक यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्या या संदर्भातला निर्णय ते RTO अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर घेणार आहेत. या भूमिकेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? जर रिक्षावाल्यांना किंवा टॅक्सीवाल्यांना मराठी शिकायला मुदत दिली तर ती तुम्हाला मान्य आहे का? नाही, अजिबात आम्हाला मान्य नाही आहे. मुळात आपले राजकीय नेते या पोट भरायला आलेल्या लोकांना का घाबरतात असा आमचा प्रश्न आहे. आज हे मराठी बोलणार नाही म्हणून आंदोलन करण्याची भूमिका घेत आहेत, मोर्चे काढण्याची भूमिका घेत आहेत. उद्या हे मराठी माणसांनी मराठी बोलू नये यासाठी देखील मोर्चे काढतील. आज हे प्रकरण इतकं अंगाशी आलंय की आज एका मंत्र्याला घेतलेला निर्णय, म्हणजे शासनाने निर्णय घेतलेला आहे. बरं, हा निर्णय आज नाही घेतलाय. या महाराष्ट्राची मुळात स्थापनाच मराठी भाषिक राज्य म्हणून झालंय. या लोकांना जे परमिट दिले गेले त्या जे परवाने दिले त्या परवाने देताना त्यांच्याकडून लिहून घेतलं गेलं होतं की आम्हाला मराठी भाषा अवगत आहे. परंतु कुठेतरी आमचेच जे मराठी आडनाव लावून त्या ठिकाणी खुर्च्यावर बसलेले अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांच्या पोटचेवी भूमिकेमुळे आज हे माजलेत आणि इतके माजलेत की आज हे मराठीच्या विरोधात जाऊन आमच्या एका मंत्र्याला झोकवायचं बघतायत. माझी विनंती आहे प्रताप सरनाईक साहेबांना आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, या असल्या खोट्या धमक्यांना भीक घालू नका. हे राज्य मुळात 107 हुतात्मे देऊन मिळालेलं आहे आणि आज जर तुम्ही यांच्या या आंदोलनाला आणि मोर्चाला घाबरून जर ही मागे घेणार असाल किंवा मुदतवाढ देणार असाल, ज्या व्यक्ती या राज्यामध्ये 20-20, 30-30 वर्ष राहिले आहेत त्यांना मराठी शिकायची आता, आणि ते पण आता मुदतवाढ शिकणार आहेत का? मुळात यांची मानसिकताच नाहीये. हे मुजोर आहेत, माजोरडे आहेत, म्हणून नागरिकांशी, प्रवाशांची वाद घालतात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का उद्या यांना 3 महिने समजा दिले किंवा 6 महिने दिले तरी या मुदतीत सुद्धा ते मराठी शिकणार नाहीत, याबद्दल तुम्हाला विश्वास वाटतोय? हे माजोरडे लोक आहेत, हे प्रवाशांशी वाद घालतात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून. आणि हे काय आमच्या मंत्र्यांना वेठीस धरतायत? माननीय प्रताप सरनाईकांना पूर्ण राज्यभरातून पाठिंबा आहे आणि आपण जर अशी जर कुठेतरी माघार घेणार असाल, मुदतवाढ देणार असाल तर नागरिकांचा संताप उसळेल. आणि मग विचार करा की या 2-4 लाख लोकांच्या पेक्षा आमचा महाराष्ट्र किती मोठा आहे, मराठी माणसं किती जास्त संख्येने आहेत. मग आपण काय करणार आहात? हे चाललंय काय? एक तर इथे तुम्हाला पोट भरायला जागा दिली आणि आज तुम्ही मराठीला विरोध करतायत. बरं, हे मराठीला विरोध करणारे कोण आहेत? आज संजय निरुपम, ज्या संजय निरुपमला शिवसेनेने मोठं केलं, हे असले लोक मोठे केले शिवसेनेनी आज जे मराठीला विरोध करतायत. प्रताप सरनाईकाच्या मांडीला मांडी लावून बसणारा तो प्रताप सिंग, विक्रम प्रताप सिंग, तो मराठीला विरोध करतोय. ही कोण लोक आहेत? अगदी तुमची भूमिका लक्षात आलेली आहे. योगेश चिले सुद्धा मनसेचे प्रवक्ते आपल्यासोबत या चर्चेत सहभागी झालेत. योगेशजी, आपलं स्वागत आहे. आणि आता आपल्यासोबत राजू वाघमारे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. योगेश चिलेजी, आज जी भूमिका परिवहन मंत्र्यांनी मांडलेली आहे ती तुम्हाला मान्य आहे का? कारण तुम्ही यावर खूपच आक्रमक आहात मनसे म्हणून. आम्ही पूर्वीपासूनच या विषयावरती आक्रमक आहोत आणि आक्रमकच राहणार. आमचा फक्त एकच प्रश्न आहे की ज्यावेळी महाराष्ट्राचे मंत्री महोदय एखादा निर्णय घेतात त्यावेळी त्याच्या मागे ते विचार करत नाहीत का? आणि जर विचार करून निर्णय घेतलेला आहे तर तुम्हाला त्यांना वेळ वाढवून द्यायची आवश्यकता का भासते? हे तुमच्या आधीच लक्षात यायला पाहिजे होतं. आज जी शेपूट घातलेली आहे मंत्र्यांनी ही खरं तर मराठी मनाला लाजवणारी आहे. पण तरीही
आमचा मंत्री कुठेतरी ढासळला नाही पाहिजे याचा विचार करून आम्ही एक वेळ हे मान्य करू की बाबा ऑगस्ट पर्यंत यांना जी वेळ तुम्ही देताय त्या वेळेमध्ये ते मराठी शिकतील, परंतु त्यानंतर काय? कारण अशा पद्धतीने जर प्रत्येक वेळी हे आंदोलनाची धमकी देत असतील, तुम्हाला ब्लॅकमेल करत असतील, इथे मुंबई चालणार नाही आमच्याशिवाय अशा वल्गना करत असतील आणि तुम्ही प्रत्येक वेळी 3-3 महिने वाढवून देणार असाल तर ते कसं खपवून घ्यायचं? त्यामुळे निर्णय मंत्री म्हणून जर घ्यायचा असेल तर त्याच्या मागे तुमचा अभ्यास हवा आणि तो असेल तरच निर्णय घ्या. तो निर्णय पूर्ण करायची म्हणजे तुमचं कुवत असं म्हणणं आहे की तुमच्यात हा असेल तर अभ्यासाअंती निर्णय घ्या. घेतलेला निर्णय नाही आहे, घाईघाईत हा निर्णय घेण्यात आलाय? 100% अभ्यासाअंती घेतलेला निर्णय नाही. कारण जर तो अभ्यासाअंती घेतला असता तर तारीख जी तुम्ही 1 मे ची त्यांना डेडलाईन दिलेली आहे त्यापासून तुम्ही ढळला नसतात, तुम्ही त्याच्यावर ठाम राहिला असतात. तुम्ही ठाम राहतच नाहीत याचा अर्थच हा होतो की तुम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे हा अजिबात अभ्यास न करता फक्त सरकार मराठी माणसांच्या बाजूने आहे हे कुठेतरी दाखवायचं आहे याच्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. म्हणजे या निर्णयाला तुमचा विरोध आहे असं म्हणायचं का? उद्या समजा जर मुदतवाढ दिली गेली तर मनसेची भूमिका काय असेल? नाही, आम्हाला शंका येते. आमचा निर्णयाला विरोध नाहीये, परंतु आम्हाला शंका येते की तुम्ही 1 मे, आम्ही असं मानतो की आमचे मंत्री महोदय अभ्यास करून निर्णय घेतात म्हणून त्यांनी ठामपणे 1 मे सांगितली होती डेडलाईन, परंतु आता ते 3 महिने वाढवून देत आहेत. 3 महिन्यांनी पुन्हा यांनी जर धमकी दिली तर कशावरून प्रताप सरनाईक त्यांचा 3 महिन्याचा निर्णय पुन्हा फिरवणार नाहीत? आपण या संदर्भात आपल्यासोबत राजू वाघमारे आहेत, राजू वाघमारेंकडे जाणार आहोत. राजू वाघमारे जे आपण ऐकताय चर्चेचे मुद्दे काय आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की कुठे ना कुठेतरी मंत्री महोदय या सगळ्या दबावापुढे झुकलेले आहेत, त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव आहे. तुम्हाला असं वाटतंय का? आणि दुसरं म्हणजे फक्त 3 महिने किंवा 6 महिने हा मुद्दा नाही आहे, तर ही मुदत सारखी वाढवली जाईल अशी भीती मनसेला किंवा महाराष्ट्र एकीकरण समितीला वाटते? नाही, मला असं वाटतं की पहिल्यांदा मनसे, आता योगेश चिले साहेबांचं भाषण मी ऐकलं, त्यांनी ते भाषा वगैरे वापरली की मंत्र्यांनी शेपूट वगैरे घातली, तर अशा प्रकारची भाषा वापरू नये. शिवसेना आहे, आम्ही काही मंत्रींनी, आमच्या मंत्र्यांनी काही शेपूट वगैरे घातलेली नाही, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की ज्यावेळी राज्य चालवतो त्यावेळी आपल्या मागण्या आणि इतरांच्या मागण्या, या सगळ्या मागण्यांचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि तो विचार ज्यावेळी आपण करतो त्यावेळी काही ठिकाणाहून असं सांगण्यात आलं की आमची तयारी आहे पण तुम्ही आम्हाला मुदत दिली पाहिजे शिकण्यासाठी. आता शिकण्यासाठी जर कोण मुदत मागत असेल तर त्याला ते देणं हे कुठच्याही शासनकर्त्याचं कर्तव्य आहे. की ठीक आहे, आम्ही तुम्हाला डायरेक्ट जे सांगत होतो की तुम्हाला बंद करू, तर आता तुमची तयारी आहे शिकण्याची, तर शिकण्याची व्यवस्था पण आम्ही करू, तुम्हाला शिकायला मुदतही देऊ, पण याच्यानंतर मुदत वाढण्याचा काही प्रश्न येत नाही. कारण अगोदरच आम्ही ही मुदत वाढवून त्या पद्धतीने काम केलं असतं. त्याच्यामुळे आता ही मुदत जी दिलेली आहे ही वाढवण्याचा काही प्रश्न येत नाही. पण राजू वाघमारेजी, हा नियम जो आहे तो काय आज निर्माण झालेला नाही आहे. 1988 साली हा नियम झालेला आहे. जो रिक्षा चालक असेल किंवा जो टॅक्सी चालक असेल त्याला मराठी येणं बंधनकारक आहे. हा नियम आजचा नाही, 1988 सालचा आहे. जर तो इतकी वर्ष अंमलबजावणी झाली नसेल तर ही चूक कोणाची मग? नाही, ही चूक 1988 नंतर सत्तेत आलेल्या प्रत्येक पक्षाची आणि सत्तेत असलेल्या प्रत्येक मंत्र्यांची आहे. की काही नियम जे आपण डोळे झाक करतो त्याच्यामुळेच ते नियम आणि ते नियम ज्यांच्यासाठी आहेत ते आपल्यावर उलटतात. आता जी चूक 88 नंतर सगळ्यांची झालेली आहे ती आता आम्ही दुरुस्त करतोय. या महाराष्ट्रामध्ये मराठीचा वापर सगळीकडे झाला पाहिजे आणि मराठी प्रत्येकाला बोलता आली पाहिजे. त्या दृष्टीने शिवसेनेने हा निर्णय घेतलाय. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा हा निर्णय प्रताप सरनाईकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलाय की शिवसेना आणि मराठी हे जे नातं आहे हे कधीच तुटता कामा नये आणि याच्यामध्ये जर कोण येत असेल तर ती कडक भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. त्या भावनेतून आम्ही तो निर्णय पूर्णपणे लांबवण्याचा निर्णय घेतला, तो अंमलबजावणीचा निर्णय घेतला. आता जर कोणाला या महाराष्ट्रात राहून मराठी शिकायला थोडी मुदत पाहिजे असेल तर ती देऊ ना मुदत, पण या मुदतीनंतर कोणाचीही गाई केली जाणार नाही. या मुदतीनंतर जो नियम आहे तो नियम पूर्णपणे पाळला जाईल. कारण ही मराठी तुम्हाला उपजीविकेचं साधन देते. हा महाराष्ट्र तुमच्या कुटुंबाला
इथे राहण्याचं आणि उपजीविकेचं साधन देतो, जे संविधानामध्ये पण आहे. पण जरी संविधानामध्ये असलं तरी आज ज्या मातीमध्ये तुम्ही राहता त्या मातीशी इमान थोडंफार तुम्ही ठेवायला पाहिजे. तुम्ही आता असं म्हणताय आणि की राहिला मुदतवाढ दिली पाहिजे किंवा मुदतवाढ पुन्हा दिली जाणार नाही, म्हणजे एक मुदतवाढ दिली जाईल असं तुमचं म्हणणं आहे. स्वतः परिवहन मंत्री त्याबद्दल खात्री देत नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे उद्या आरटीओ सोबत चर्चा केल्यानंतर या मुदतवाढीचा निर्णय होईल, आणि तुम्ही असं म्हणतायत की मुदतवाढ दिली गेलेली आहे. काही निर्णय तुम्हाला अगोदरच कळलाय का? कुणाचा दबाव आहे का शिवसेनेवर? अरे बाबा, मी तसं बोललेलो नाही. मी काय म्हणतोय की कोण मुदत मागत असेल तर त्याचा विचार करावा लागतो ना शासनाला. त्यांच्या मागण्याचा विचार करतील, उद्या निर्णय घेतील प्रताप सरनाईकजी याच्या बाबतीत. तसं त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे उद्या मी असं म्हणतोय की उद्या जरी मुदत दिली तरी ती मुदत उद्या शेवटची असणार आहे. कारण ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. योगेश चिलेजी, मुद्दा असा आहे की काही वेळापूर्वी गोवर्धन देशमुख आपल्यासोबत बोलताना असं म्हणाले की घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार एखाद्या मंत्र्याला करावा लागतोय, त्याच्यावर कुणाचा तरी दबाव आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तुम्हाला असं वाटतं का प्रताप सरनाईकांनी ज्या पद्धतीनं हा निर्णय घेतला त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात त्यांनी आरटीओच्या बैठका घेतल्या, कृती आराखडा तयार केला, आणि त्यानंतर जर त्यांना निर्णय मागे घ्यावा लागत असेल तर सरकारमधल्या एका विशिष्ट दबावाला ते बळी पडतायत किंवा दबाव त्यांच्यावर आहे असं तुम्हाला वाटतंय? 100% त्यांच्यावर दबाव आहे. ते ज्या पक्षाबरोबर आता महायुतीमध्ये आहेत, भारतीय जनता पक्ष, यांची वोट बँक ही हे उत्तर भारतीय मतदार जे आहेत ही यांची वोट बँक आहे. कोणाची? ती तुम्ही कुठेतरी तुटू नये. स्पष्ट तुमचं म्हणणं भारतीय कुठल्या जनता पक्षाकडे पक्ष, आहे? मी नाव घेतलं ना, भारतीय जनता पक्षाची वोट बँक तुटू नये याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचा हा दबाव आहे, आणि त्या दबावाखालीच प्रताप सरनाईक यांना स्वतःचा निर्णय मागे घ्यावा लागतोय, त्यांना मुदतवाढ द्यावी लागते. आणि महाराष्ट्रासाठी हे दुर्भाग्याचं आहे, मराठी माणसांसाठी हे दुर्भाग्याचं आहे. कारण मराठी माणसाला असं वाटत होतं की आपले मंत्री कणखर असतील, अभ्यासू असतील, परंतु या निर्णयाने या गोष्टीला कुठेतरी धक्का बसलेला आहे. विश्वास पाठकजी एक मोठा आरोप करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपचा परिवहन मंत्र्यांवर दबाव आहे आणि आपल्या वोट बँकेसाठी भाजप हा निर्णय घ्यायला परिवहन मंत्र्यांना भाग पाडतंय. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचा वोट बँक ही पूर्ण भारतभर आहे, म्हणून भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वत्र भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. मात्र वोट बँक म्हणजे एखाद्या समूह असा विषय नसतो. आमचं हे पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट आहे आणि त्याला लोक रिस्पॉन्ड करतात. आता यांनी मनसेच्या प्रवक्त्यांनी त्याचं पॉलिटिकल केल्यामुळे मी आता मनसेला विचारू इच्छितो की तुम्ही कोणते निर्णय असे घेता की जे बिलकुल तुम्ही फ्लेक्झिबल राहत नाही. कधी तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाता, कधी काँग्रेससोबत जाता, कधी शरद पवारांसोबत जाता, कधी बीजेपीच्या मागे फरफटत देता. तुमची भूमिका काय? त्यामुळे तुम्ही भारतीय जनता पक्षाची काळजी करू नये. भारतीय जनता पक्ष किंवा देवेंद्रजी फडणवीस हे विकासाचं राजकारण करतात. इतके वर्ष गुण्यागोविंदाने हेच रिक्षावाले, हेच मराठी लोक एकत्र राहतात आहे ना. आता काही जर काय दिला त्यांना मराठी शिकण्यासाठी तर बिघडतं काय? काय परिस्थिती त्याच्यात चिघळणार आहे का? नाही, मुद्दा असा आहे, मी तुमचा प्रश्न मी मनसेच्या प्रवक्त्यांना विचारतोच. मात्र माझा तुमच्यासाठी आणखीन एक प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणताय की भाजपची वोट बँक ही भारतभर आहे, पण मराठी माणूस सुद्धा पण मग भाजपचा वोटर आहेच ना. आणि जर त्या मराठी माणसाची इच्छा असेल की ही मुजोरी खपवून घेता कामा नये तर आपण का यांना मुदतवाढ द्यायची? आणि मी तेच म्हणतो, मराठी आहे सगळेच आमचे, आम्ही अशा पेटी पॉलिटिक्समध्ये जातच नाही. मुद्दा असा आहे की 1988 पासून जर असा नियम होता तरी त्याच्यानंतर महाराष्ट्र सुरळीतपणे चालतोच आहे ना. त्यामुळे अजून काही महिने जर आपण थांबलो आणि यांना विनंती केली की तुम्ही कामापुरती मराठी बोला तर ते शक्य आहे ना. आणि 3 महिन्यामध्ये असं कोणतं आभाळ कोसळणार आहे जे 1988 नंतर कोसळलं नाही. तर मला असं वाटतं की हा राजकारणाचा विषय नाही आहे. सरनाईक साहेब त्याला व्यवस्थित हाताळतात आहे. उद्या आरटीओ नंतर बैठक झाल्यानंतर ते निर्णय घेतील. आणि मला तरी वाटतं की हा काही मोठा मुद्दा नाही आहे. उगाच मनसेसारख्या पक्षांना याच्यातनं राजकारण करून आपलं अस्तित्व टिकवण्याची संधी दिसते, एवढाच तो मुद्दा आहे. योगेश चिलेजी, मनसेसारख्या पक्षांना अशाच माध्यमातून आपलं राजकारण टिकवण्याची संधी मिळत असते आणि ही संधी सरकारला तुम्हाला द्यायची नाही, म्हणून हा निर्णय कदाचित त्यांना मुदतवाढ दिली जाईल. म्हणजे याच्यात स्टेक होल्डर मनसे असल्यामुळे हा निर्णय आहे. मी राजू वाघमारे तुमच्याकडे येतो, पण योगेश चिलेजी, नाही, पहिलं मी त्यांच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर देतो. नाही म्हणजे नाही म्हणून माननीय फडणवीस ज्यावेळी अजितदादांबरोबर गेले त्यावेळी ती काय फ्लेक्झिबिलिटी होती का?
असे कितीतरी भारतीय जनता पक्षाच्या फ्लेक्झिबिलिटीची उदाहरणं आम्ही देऊ शकतो, परंतु मला त्याच्यात जायचं नाहीये. हा मुद्दा मराठीचा आहे आणि मराठीच्या मुद्द्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कायम राहिलेली आहे. भारतीय जनता पक्ष कधी मराठीच्या मुद्द्यावर कायम राहिलाय का हो? त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर कोण कायम आहे हे विश्वास पाठक यांनी आम्हाला समजवायची गरज नाहीये. आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहोत. हा मुद्दा आम्ही लावून धरणार. कालही लावून धरला होता, आजही लावून धरलेला आहे आणि उद्याही लावून धरणार आहोत. पण तुम्ही या माध्यमातून मराठी रिक्षावाल्यांची एक संघटना किंवा मराठी रिक्षावाल्यांचा एक दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उद्या जर त्यांना मुदतवाढ मिळाली तर मनसेची भूमिका काय असणार आहे? नाही, मी सांगितलं ना, आम्हाला मुदतवाढ एखाद्याला दिली, कोणाच्या पोटापाण्यावरती लात मारायची आमची इच्छा नाहीये. परंतु आम्हाला भीती हीच आहे की 3 महिने तुम्ही मुदतवाढ द्याल, 3 महिन्यांनी पुन्हा तुम्ही म्हणाल की नाही, अजून बरेच रिक्षावाले मराठी बोलत नाहीत, आपण त्यांना पुन्हा एक संधी दिली पाहिजे, पुन्हा 3 महिने द्याल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही अजिबात. म्हणजे आम्ही कोणताही संघर्ष जर होणार असेल, संघर्ष न होता एखादा प्रश्न सुटणार असेल, आमची हरकत नाही. आम्हाला जास्तीत जास्त मराठी बोलणारी माणसं या राज्यामध्ये हवीत. या राज्यामध्ये एखाद्याला राहायचं असेल, नोकरी करायची असेल, कामधंदा करायचा असेल, त्याला मराठी बोलावं लागेल, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्याचा माजुरडेपणा त्याने त्याच्या राज्यात ठेवायचा आहे, त्याच्या राज्यात माजुरडेपणा ठेवून इथे यायचं, विनयशील राहायचंय आणि मराठी भाषा बोलायची आहे, इतकीच आमची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी जो संघर्ष करावा लागेल त्यासाठी आम्ही तयार आहोत. तुमची तयारी असं म्हणताय. राजू वाघमारे, मगाशी काहीतरी मुद्दा तुम्हाला मांडायचा होता. नाही, मला एक गोष्ट कळत नाहीये की तुम्ही ज्या पद्धतीने मनसेला प्रश्न विचारताय, अहो मराठीचा ठेका काय मनसेने घेतलेला नाही एकट्यानी. आम्ही मराठी आहोत, शिवसेना मराठी आहे, भाजपमध्ये मराठी विश्वास पाठकांसारखे लोक आहेत, प्रत्येक पक्षात मराठी लोक आहेत. तुम्ही जे मीडिया जो एक तयार करण्याचा पण त्यांचं मनसेचं असं म्हणणं आहे की मराठीसाठी आम्ही कणखरपणे उभे राहतो. जरा माझं ऐकून तर बोला बोला बोला. हा जो प्रयत्न तुम्ही करता ना, हा कुठेतरी बंद करा. कारण मराठीचा ठेका काय मनसेने घेतलेला नाही. ही भूमिका जी आहे ही आम्ही शिवसेनेने घेतले, आमच्या मंत्र्यांनी घेतलेली आहे. आणि उद्या मुदतवाढ जरी दिली तरी ती मुदतवाढ ही पूर्ण सरकार निर्णय घेऊन ती मुदतवाढ देईल. राहिला प्रश्न मुजोरीचा, तर सरनाईकांनी पण स्पष्ट सांगितलं की मुजोरी चालणारच नाही. उद्या तुम्ही बोलाल की आम्हाला बोलायचंच नाही मराठी आणि आम्ही संप करू आणि आम्हाला रिक्षा चालवायला परवानगी द्या, तर त्याला आमचा विरोध आहे. आणि आमच्या मंत्र्यांनी पण स्पष्ट सांगितलंय की ते खपवून घेतलं जाणार नाही. तुम्हाला जुजबी का होईना, इथे जेवढी लागेल तेवढी मराठी तुम्हाला बोलता आलीच पाहिजे. ही भूमिका स्पष्ट आहे आमची. अगदी तुमच्याच मुद्द्याचा श्लेष ऐका, तुमच्याच मुद्द्याचा श्लेष काढून एक शेवटचा प्रश्न, कारण आपला वेळ संपत चाललेला. शेवटचा प्रश्न, योगेश चिले, तुम्ही एकट्यानेच काही मराठीचा ठेका घेतलाय का असा ते सवाल करतायत. मनसे या बाबतीत आक्रमक आहे, ठीक आहे, पण इतर पक्षही मराठीसाठी तितकेच आक्रमक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अहो, आम्ही जसा मराठीचा ठेका घेतलेला आहे ना, तसा यांनी काय हिंदुत्वाचा ठेका घेतलाय का? ज्या वेळी हिंदुत्वाचा एखादा प्रश्न येतो हे दुसऱ्याला बोलतात ना, आम्हीच फक्त हिंदुत्ववादी आहोत, हिंदूंचे रक्षण करते आम्हीच आहोत. मग तसे आम्ही मराठीचे रक्षण करते आहोत आणि आम्ही आमच्या वेळोवेळी ज्या भूमिका मराठी माणसाच्या बाजूने घेतले त्यातून आम्ही दाखवून दिलेलं आहे. मराठी माणसाचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच मतदानाचा विचार करत नाही. अहो, हिंदुत्वाचा ज्यावेळी विचार होतो हे पहिले मतदानाचा विचार करतात. त्यामुळे यांनी आम्हाला मराठीबद्दल आमचं काय प्रेम आहे हे जर स्वतः हे प्रत्येक पक्षामध्ये मराठी आहेत, आम्ही सुद्धा मराठी आहोत, आम्ही सुद्धा मराठीसाठी भांडतोय असं बोलत असतील तर यांनी 1 मेचा निर्णय फिरवू नये. त्यांनी निर्णयावरती ठाम राहून दाखवावं. कसं आहे माहिती आहे, तुम्ही ज्यावेळी निर्णय फिरवता त्यावेळी तुम्ही दाखवून देता आम्हाला हिंदी बोला वाघमारेजी, बोला. त्यांच्या मतदानाची पडलेली आहे, त्यामुळे आम्ही निर्णय फिरवणार. झालं त्यांचं, बोला वाघमारेजी. एक लक्षात घ्या, कारण मनसे अजून सरकारमध्ये कधी आलेली नाही. सरकार चालवताना आपल्याला सगळ्यांचा विचार करून सरकार चालवावं लागतं. प्रत्येकाचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये लोकांना किती त्रास होईल, किती नाही होईल, या गोष्टी बघाव्या लागतात. आणि त्याच्यासाठी जी मॅच्युरिटी लागते ती मॅच्युरिटी आजपर्यंत मनसेमध्ये कधी आलेली नाही. त्याच्यामुळे मनसेने आम्हाला मराठी शिकवू नये, हा निर्णय जो आहे तो आमच्या मंत्र्यांनी घेतला, सरनाईक साहेबांनी निर्णय घेतला, शिवसेनेने निर्णय घेतलेला आहे.
की सगळ्यांना आमचं मराठी म्हणणंच ते बोलता आहे, आलं तुम्ही पाहिजे. निर्णय घेताना आणि ठाम त्या राहायला पाहिजे. निर्णयाची तुम्ही निर्णय आम्ही घ्यायच्या ठाम आधी आहोत. अभ्यास करायला अगदी पाहिजे. दोघांचेही मुद्दे लक्षात आलेत, पण आता आपला वेळ संपत चाललेला आहे. दोघांनाही माझी विनंती आहे की शेवटी राजकीय अभिनिवेश आपल्या बाजूला आपल्या जागी असेल, पण राज्य चालवताना म्हणजे राजू वाघमारे यांच्या या मताशी मी सहमत आहे की राज्य चालवताना 2 पावलं मागेही यावं लागतं आणि कायदा सुव्यवस्थेचा विचार पण करणं गरजेचं आहे. आता या घडीला मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा वाद पेटणं हे राज्याच्या हितासाठी नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आर्थिक आव्हानं उभी टाकलेली आहेत त्या सगळ्या मुद्द्यावर, त्यामुळे राज्य चालवताना 2 पावलं मागे यावी लागतात, ही भूमिका मान्य आहे. पण तरीसुद्धा जर त्या आडून कुणी आपली मुजोरी दाखवत असेल तर त्यांना सुद्धा स्पष्ट संदेश देण्याची गरज आहे. त्यामुळे उद्या जर सरकार या निर्णयाला मुदतवाढ देणार असेल तर स्पष्टपणे एक संदेश जाणं सुद्धा गरजेचं आहे की यानंतर मुदतवाढ मिळणार नाही. जर मराठी तुम्हाला शिकता आली नाही तर या मुदतवाढीनंतर तुम्हाला आपापल्या गावी परत जावं लागेल, हा स्पष्ट संदेश सुद्धा सरकारनं देण्याची गरज आहे. कारण जनभावना सुद्धा या निर्णयाच्या बाजूनं सरकारच्या बाजूनं उभं राहायला मोकळी आहे. धन्यवाद. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.